भगवान बुद्धांच्या विविध गुणांचं वर्णन करीत असताना, गौरव करीत असताना, भगवान बुद्धांमध्ये असलेल्या विविध विद्यांचंही स्पष्टीकरण केलेलं आहे. असे एकूण 8 प्रकारच्या विद्या आहेत. किती? 8 प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत. त्या 8 प्रकारच्या विद्येने, त्या कलेने, त्या ज्ञानाने भगवान बुद्ध संपन्न आहेत. आणि 15 प्रकारचे आचरण आहेत. 15 प्रकारचे आचरण की ज्या आचरणाने भगवान बुद्ध संपन्न आहेत. धम्म आणि संघ या 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा. आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका, धम्म उपासक आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, या वर्षावासामध्ये धम्मसंस्कारातील छोट्या छोट्या तत्वांना समजून घेण्याचा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. मागील धम्मदेसनेमध्ये इतिपिसो भगवा या प्रवचन मालिके अंतर्गत भगवान बुद्धांमध्ये असलेल्या 9 गुणांचं स्पष्टीकरण आपण करत आहोत. या 9 गुणांपैकी इतिपिसो भगवा म्हणजे भगवान, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो अशा या 3 गुणांचं स्पष्टीकरण आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये केलं. म्हणजे आपले जे बुद्ध आहेत हे बुद्ध कसे आहेत? इतिपिसो भगवा, बुद्ध हे भगवान आहेत. इतिपिसो भगवा अरहं, बुद्ध हे अरहंत आहेत. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, बुद्ध हे सम्यक संबुद्ध आहेत. तर या 3 गुणांचं स्पष्टीकरण मागील धम्मदेसनेमध्ये आपण सर्वांनी केलं. यानंतर भगवान बुद्धांमध्ये असलेला एक आणखीन महत्वाचा गुण, ज्याचा गौरव आपण नेहमीच बुद्ध वंदनेमध्ये करतो. बुद्ध गुण वंदनेमध्ये कोणता गुण आहे तो? 4था गुण. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो आणि 4था गुण विद्या चरण संपन्न. हा 4था गुण आहे. विद्या चरण संपन्नो याचा अर्थ होतो विद्या म्हणजे विद्या. मराठीमध्ये म्हणतो ना विद्या किंवा विविध प्रकारच्या कला विद्या. विद्या म्हणजे विद्या. विद्या चरण, चरण म्हणजे आचरण करणे. एखाद्या तत्वाचं आचरण करण्याला आपण तिथे चरण हा शब्द वापरलेला आहे. विद्या चरण संपन्नो, संपन्न आहेत कशाने? विविध प्रकारच्या विद्या आणि विविध प्रकारचे आचरण याने भगवान बुद्ध हे संपन्न आहेत. विद्या चरण संपन्न. म्हणून भगवान बुद्धांना आपण विद्या चरण संपन्न असं म्हणतो. तर अशा कोणत्या कोणत्या विद्या आहेत, असे कोणते कोणते आचरण आहेत की ज्याचं भगवान बुद्धांना आपण गौरव करतो ज्या गुणांमुळे, तर त्याचंही स्पष्टीकरण आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण करणार आहोत. विषय थोडासा मोठा आहे म्हणून शॉर्ट मध्ये आपण ते सर्व तत्व समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण खूप व्यवस्थितरित्या ऐकलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि केवळ ऐकणंच नाही तर त्याचं चिंतन करायला पाहिजे. त्या गोष्टीचं, त्या तत्वांचं पुन्हा पुन्हा चिंतन करायला पाहिजे. नाहीतर पुढे पाठ होत आहे आणि मागचं सगळं सपाट होत आहे असं होऊ नये. कारण हे जे आहे हे पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत नाही, हे पुन्हा पुन्हा शिकायला मिळत नाही. आणि
बऱ्याच ठिकाणी या छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींचं स्पष्टीकरणच केलं जात नाही. त्यामुळे खूप चिंतनशील बनून आपण हे तत्व समजून घेतलं पाहिजे. भगवान बुद्धांना विद्या चरण संपन्न आपण म्हणतो. विद्या आणि आचरणाने संपन्न माझे बुद्ध आहेत. तर अशा कोणत्या कोणत्या विद्या आहेत, किती प्रकारच्या विद्या आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचं आचरण आहे, किती प्रकारचं ते आचरण आहे, हे सर्व आपण थोडं थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बुद्ध तत्वज्ञानामध्ये भगवान बुद्धांच्या विविध गुणांचं वर्णन करीत असताना, गौरव करीत असताना भगवान बुद्धांमध्ये असलेल्या विविध विद्यांचंही स्पष्टीकरण केलेलं आहे. असे एकूण 8 प्रकारच्या विद्या आहेत. किती? 8 प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत. त्या 8 प्रकारच्या विद्येने, त्या कलेने, त्या ज्ञानाने भगवान बुद्ध संपन्न आहेत. आणि 15 प्रकारचे आचरण आहेत. 15 प्रकारचे आचरण की ज्या आचरणाने भगवान बुद्ध संपन्न आहेत. म्हणूनच भगवान बुद्धांना आपण विद्या चरण संपन्न म्हणतो. 8 प्रकारच्या विद्या आणि 15 प्रकारचे आचरण याने संपन्न असलेले माझे भगवान बुद्ध आहेत. त्यामुळे विषय थोडासा मोठा जरी असला, शॉर्टमध्ये आपण हे समजून घेऊया की 8 प्रकारच्या विद्या कोणत्या आहेत आणि 15 प्रकारचे आचरण कोणते आहे, ते आपण थोडं व्यवस्थित समजून घेऊया. विद्या चरण संपन्न 8 प्रकारच्या विद्या. यामध्ये पहिल्या प्रकारची जी विद्या आहे, पहिली विद्या की ज्या विद्येने, ज्या ज्ञानाने भगवान बुद्ध हे संपन्न आहेत, ती जी पहिली विद्या आहे, त्या पहिल्या विद्येला म्हणतात विदस्सनायान. विदस्सनायान पाली शब्द आहे. विदस्सनायान या पहिल्या विद्येने भगवान बुद्ध संपन्न आहेत. या शब्दाचा अर्थ होतो विदस्सना. वि म्हणजे विशेष रूपाने आणि दस्सना म्हणजे दर्शन घेणे. जसं आपण डोळे बंद केले, नंतर पुन्हा उघडले, जे दिसते आपल्याला, आपण काय म्हणतो, मला दर्शन घडलं. नंतर आपण मला दर्शन घडलं. काही काही लोक म्हणतात ना, मला देवाचं दर्शन घडलं, असे काही काही लोक म्हणतात. दर्शन घडणे हे जे आहे दस्सना, याचा अर्थ होतो दर्शन. परंतु विशेष रूपाने भगवान बुद्ध दर्शन करत असतात. सामान्य माणसासारखं नाही, विशेष दर्शन. म्हणून त्याला विदस्सना यान असं म्हणतात. ही पहिली विद्या भगवान बुद्धांमध्ये आहे. पहिली विद्या विदस्सना, विशेष रूपाने पाहणे. तर जसं आपण पाहतो बघा, एखादा व्यक्ती किंवा तुम्ही सुद्धा स्वतःचं चिंतन करा, तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा, डोक्यापासून पायापर्यंत स्वतःचं दर्शन करा बरं. तुम्हाला काय काय दिसतं या शरीरामध्ये किंवा या बरोबरचे जे शरीर आहे, तुम्हाला कशा कशाचं दर्शन होते. मग तुम्ही पाहता, दर्शन कशाचं करता मग सामान्य व्यक्ती? माझे केस खूप सुंदर आहेत, माझे डोळे खूप सुंदर आहे, माझं नाक खूप सुंदर आहे, माझे कान खूप सुंदर आहेत, माझं तोंड खूप सुंदर आहे, माझं शरीर खूप सुंदर आहे ना. अशा प्रकारे दर्शन करतात सामान्य लोक, कारण त्यांना ते विदस्सना यान हा गुण, ही विद्या त्यांच्यामध्ये नसते. ही विद्या भगवान बुद्धांमध्ये आहे. आणि या विद्येमुळे, या ज्ञानामुळे भगवान बुद्ध या शरीराला जसं सामान्य व्यक्ती पाहतो त्याप्रमाणे पाहत नाही. भगवान बुद्ध या शरीराला विशेष रूपाने पाहतात, याचं विशेष दर्शन करतात. कसं दर्शन करतात? ते पाहतात की अरे हे डोळे अनित्य आहे, याच्यात सगळी घाणच घाण आहे. अरे हे नाक याच्यात सुद्धा घाण आहे, हे घाणीचं घर आहे, अनित्य आहे. कान, तोंड किंवा आपलं हे शरीर आतमधलं सगळं भाग, हे सगळं घाणीचं घर आहे, हे सगळं घाण आहे. आणि भगवान बुद्ध पाहतात की या शरीरामध्ये 32 प्रकारचे घटक आहेत या शरीरामध्ये. मागच्या धम्मदेशमध्ये सुद्धा मी तुम्हाला बोलून दाखवले शब्द, 32 प्रकारचे. आणि हे सगळं नष्ट होणार आहे, हे सगळं घाण आहे. अशा प्रकारचं दर्शन भगवान बुद्ध करतात. या दर्शनाला म्हणतात कायानुपස්සना. काय म्हणतात? कायानुपස්සना.
म्हणजे या कायेला विशेष रूपाने पाहणे. विशेष रूपाने म्हणजे काय? जसं सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही आरशा पुढे उभं राहून स्वतःला पाहता ना, असं असं करून मस्त, आहे की नाही? तसं नाही. ते वीत असताना नाहीये, ती वीत असताना फक्त दर्शन आहे, पण वीत असताना नाही आहे. तर जो व्यक्ती वीत असताना करतो ना, तो कायानुपස්සना करतो. काय करतो? माझं हे शरीर अनित्य आहे, माझं हे शरीर अनित्य आहे, माझं हे शरीर अनात्मा आहे, अनात्मा आहे, माझं हे शरीर दुःखदायक आहे, असं या सत्याचं अनुमोदन करतो. यालाच म्हणतात कायानुपස්සना. म्हणजे या कायेच्या बाबतीतलं जे सत्य आहे त्या सत्याचं तो विदर्शन करतो. हा तो गुण आहे, विदर्शना. कायानुपස්සना करतो, याला कायानुपස්සना म्हणतात. या कायेवर होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या वेदनाला तो दर्शन करतो. जसं डोळ्याला वेदना होतात ना, दृश्याच्या वेदना डोळ्याला होतात. नाकाला कशाच्या वेदना होतात? गंधा वासाच्या वेदना होतात. कानाला शब्दांच्या वेदना होतात. आपल्या जिभेला चव त्याची वेदना होते. आपल्या त्वचेला दुसऱ्याच्या शरीराचा स्पर्श होतो, वेदना होतात ना. याला संवेदना असं म्हटलेलं आहे. आपल्या या शरीरावर ज्या ज्या संवेदना होतात त्या संवेदनाला तो विदर्शना रूपाने पाहतो. हा विशेष गुण आहे. यालाच म्हणतात वेदनानुपස්සना. म्हणजे शरीरावर होणाऱ्या विविध वेदनांना तो विदर्शना रूपाने पाहतो. विदर्शना. जसं एक उदाहरण म्हणून सांगतो. जसं तुमचं कान आहे, या कानाला चांगला शब्द ऐकायला आला तर तुमच्या मनामध्ये लगेच वेदना उत्पन्न होतात. कोणत्या? सुखद वेदना. चांगलं आहे, चांगलं आहे, होतात की नाही? जर चुकीचा शब्द ऐकायला, कोणी तुम्हाला शिव्या दिल्या, कठोर बोललं, कानाने शब्द ऐकला, मनामध्ये दुःखद वेदना उत्पन्न होतात. चांगले शब्द असतील तर सुखद वेदना, चुकीचे शब्द असतील तर दुःखद वेदना. आणि मग त्या वेदनेमध्ये माणूस वाहत जातो. सुखद असेल तर आसक्तीमध्ये वाहतो, दुःखद असेल तर द्वेष भावनेमध्ये वाहतो किंवा मोहामध्ये वाहतो. विदर्शना ह्या बुद्धांमधला गुण इतका विशेष आहे की भगवान बुद्ध या वेदनेला सुद्धा पाहतात. वेदनानुपස්සना म्हणतात त्याला, वेदनेला पाहणे. अरे सुखद वेदना आहे, अनित्य आहे, सुखद वेदना ही सुद्धा अनित्य आहे असं पाहतात. दुःखद वेदना ही सुद्धा अनित्य आहे असं पाहतात. कारण कोणतीही वेदना ही सुखद नाही आहे. बघा बरं, आज तुम्ही सुखात आहात, हे सुख टिकून राहते का? नाही. उद्या पुन्हा कोणतं तरी दुःख येते किंवा एखादं दुःख आलं, ते दुःख पण टिकून राहत नाही. दुःख संपून जाते, एखादी सुखात घटना घडते. सुख दुःख, सुख दुःख हा जीवनाचा नियमच आहे. म्हणजे बुद्ध विदर्शना या विद्येने, या ज्ञानाने त्या इंद्रियांना होणाऱ्या वेदनांना सुद्धा जाणतात की हे अनित्य आहे, हे अनित्य आहे. यालाच म्हणतात वेदनानुपස්සना. वेदनाला पाहणे. त्यानंतर अजून काय करतात बुद्ध? हे जे विदर्शना गुण आहे, या गुणामुळे भगवान बुद्ध चित्ताला पण पाहतात, स्वतःच्या चित्ताला पाहतात. त्याला म्हणतात चित्तानुपස්සना. चित्तानुपස්සना. चित्तानुपස්සना म्हणजे काय? तर या चित्तामध्ये जे काही उत्पन्न होते, जे राग उत्पन्न झाला, भगवान बुद्ध सांगतात अरे राग उत्पन्न झाला, ते अनित्य अनित्य आहे, लगेच नष्ट होतो. द्वेष उत्पन्न झाला, अनित्य आहे अनित्य आहे, लगेच द्वेष नष्ट होतो. मोह उत्पन्न झाला, दुर्भावना उत्पन्न झाली, अनित्य आहे अनित्य आहे, संपणार आहे, असं विदर्शनापूर्वक जाणतात. आणि अशा प्रकारे चित्तामध्ये उत्पन्न होणारा राग द्वेष मोह याच्यामध्ये ते वाहून जात नाही. सामान्य लोक वाहत जातात. बघा, सामान्य लोक राग आला रे आला, त्या रागाला पाहणार नाही बरं, की मी रागात आलो बरं असं पाहणार नाही. रागात आला की तिथे धावून जातात, भांडणच करतात, भांडणच करतात रागामध्ये. बुद्ध भांडण नाही करत कधी. का नाही करत? हा विदर्शन आहे ना गुण. राग आला की ओळख, रे राग उत्पन्न झाला, शांत शांत व्हा शांत व्हा, ही विदर्शन आहे. द्वेष उत्पन्न झाला, अरे द्वेष उत्पन्न झाला, त्याच्यात वाहत जायचं नाही, शांत व्हा शांत व्हा, हे अनित्य आहे अनित्य आहे अनित्य आहे. याला विदर्शना म्हणतात. आणि या चित्तात उत्पन्न होणाऱ्या या संस्कारांना जाणणे, यालाच म्हणतात चित्तानुपස්සना. चित्ताला पाहणे. आणि आणखीन बुद्ध काय करतात? धर्मानुपස්සना करतात. धर्म म्हणजे हे नाही बरं, हिंदू मुस्लिम सिख हे धर्म नाही. धर्म म्हणजे आपलं हे शरीर
आपलं हे शरीर आणि आपलं मन यांच्यामध्ये जे काही पारस्परिक संबंध आहेत, म्हणजे शरीराचा मनावर काय परिणाम होतो, मनाचा या शरीरावर काय परिणाम होतो, आणि त्या परिणामातून जे जे धर्म उत्पन्न होतात, संस्कार उत्पन्न होतात, त्या संस्काराला पाहणं म्हणजे धर्मानुपස්සना होय. बुद्ध धर्मानुपස්සना सुद्धा करतात. ते जाणतात शरीर काय आहे, मन काय आहे, यांच्यामध्ये संबंध काय आहे, हे सगळं सगळं जाणतात. याच्यातला अनित्यवाद जाणतात. याला धर्मानुपස්සना असं म्हणतात. अशा प्रकारे भगवान बुद्ध यांच्यामध्ये असणाऱ्या या पहिल्या गुणांचं म्हणजे कोणतं गुण, विदर्शनायान, विशेष प्रकारचं दर्शन घेणे. विशेष प्रकारचं कायचं दर्शन कायानुपස්සना म्हणतात. याच्यावरती होणाऱ्या वेदनांचं दर्शन वेदनानुपස්සना म्हणतात. चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या संस्काराचं दर्शन चित्तानुपස්සना म्हणतात. शरीर आणि चित्त यांच्या संबंधातून उत्पन्न होणारे जे धर्म आहेत त्याला धर्मानुपස්සना म्हणतात. अशा प्रकारे या विविध पස්සनेलाच पाली तत्वज्ञानामध्ये काय म्हणतात, विपස්සना. काही लोक जातात ना, विपश्यना करतात ना, विपश्यना, याला म्हणतात विपස්සना. पස්සना म्हणजे पाहणे, विशेष रूपाने पाहणे, यालाच विपश्यना म्हणतात. कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धर्मानुपස්සना. याच विद्येला, बुद्धाच्या या गुणांमध्ये या विद्येला विदर्शना म्हणजे विपස්සना. पස්සना म्हणजे पाहणे आणि दर्शना म्हणजे दर्शन घेणे. अर्थ दोघांचा एकच आहे. विदर्शनायान हा बुद्धांमध्ये असणारा पहिला गुण, म्हणजे एक विद्या, ही विद्या आहे बुद्धांमध्ये, म्हणून बुद्धांना आपण विद्या संपन्न असं म्हणतो. तर ही 8 विद्यांपैकी ही पहिली विद्या भगवान बुद्धांमध्ये असते, ज्याला आपण विदर्शनायान असं म्हणतो. ज्या विद्येमुळे भगवान बुद्ध विपස්සना करतात, या पंचस्कंधाची पස්සना करतात, या पंचस्कंधांना जाणतात. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. थोडं खूप डीप आहे जरा हे, पण शॉर्ट मध्ये आपण हे थोडं वरवरचं का होईना पण समजून घेतलं पाहिजे. तर या पंचस्कंधांना सुद्धा विशेष रूपाने भगवान बुद्ध जाणतात. हा पहिला गुण, ही पहिली विद्या भगवान बुद्धांमध्ये असते. त्यानंतर दुसरी जी विद्या भगवान बुद्धांमध्ये आहे ते म्हणजे मनोमया इद्धियान. मनोमया इद्धियान याचा अर्थ होते मनोमया. मनोमया म्हणजे मनाद्वारे निर्माण करणे. मनाद्वारे एखादी गोष्ट निर्माण करणे किंवा मनाद्वारेच एखाद्याला त्याचं दर्शन घडवणे, यालाच म्हणतात मनोमय इद्धियान. मनाद्वारे एखाद्याला दर्शन घडवणे. बघा, तुम्ही खेमाराणीची कथा वाचली का? खेमाराणी ज्या खेमाराणीला स्वतःच्या सौंदर्यावरती खूप गर्व असतो, ती बुद्धाचं दर्शन करण्यासाठी तयार होत नाही. पण एकदा ती बुद्धाचा आश्रम, बुद्धाच्या विहारात जातेच. तर भगवान बुद्ध या मनोमय विद्येमुळे तिला दर्शन घडवतात. कोणतं? की भगवान बुद्धाच्या बाजूला एक सुंदर स्त्री पंख्याने हवा घालत आहे. ती पाहते, बाकीच्या कोणाला दिसत नाही, पण तिला दर्शन घडते. ती पाहते की बुद्धाला एक सुंदर स्त्री हवा घालत आहे. कालांतराने थोड्या वेळाने ती स्त्री उतरत्या वयाची झाली, तिचं सौंदर्य कमी झालं. त्यानंतर ती म्हातारी झाली. म्हातारी झाल्यानंतर ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर ती मृत्यूला प्राप्त झाली. मग तिचं शरीर सडत गेलं आणि असं सडलेल्या शरीरावर मग कावळे आणि ते कोल्हे येऊन तिचं शरीर नोचत आहेत, खात आहेत, असं ती दृश्य पाहते आणि लगेच तिच्या मनाचं परिवर्तन होते. ही कथा आपण वाचली ना, की हे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य सुद्धा टिकणार नाहीये, अनित्य आहे. हे दर्शन तिला घडलं. कसं दर्शन घडलं? बुद्धामध्ये असणाऱ्या या मनोमय इद्धियानामुळे. म्हणजे भगवान बुद्ध त्यांच्या या मनोमय इद्धियानाच्या बलाने, या विद्येच्या बलाने एखाद्या व्यक्तीला त्याला अनित्याचं, अनात्माचं आणि दुःखाचं दर्शन घडवू शकतात. जरी तुम्ही इथे 100 लोक बसलेले असाल, पण 100 लोकांपैकी कोणा एकालाच
जर दर्शन घडवायचं असेल तर भगवान बुद्ध या विद्येमुळे बरोबर त्या व्यक्तीला अनित्य, अनात्म आणि दुःखाचं दर्शन घडवायचे. राणीखेमाचं हे उदाहरण आहे बघा. ही विद्या भगवान बुद्धांमध्ये होती. म्हणजे ह्या विद्येमुळे सुद्धा भगवान बुद्धांनी अनेक लोकांचं मन परिवर्तन केलं. अनेक लोक, अनेक उदाहरणं आहेत. पण बुद्धांमध्ये असणारा हा जो गुण आहे, हा गुण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतला पाहिजे, ज्याला आपण मनोमया इद्धियान असं म्हणतोय. दुसरा गुण आहे म्हणजे मनाद्वारे त्यांच्या मनाला एखाद्या वस्तूचं, गोष्टीचं दर्शन घडवणे. तर अनित्य, अनात्म आणि दुःख. अनित्य म्हणजे काय, हे शब्द म्हणजे पुन्हा पुन्हा बोलतोय ना, हे सुद्धा समजलं पाहिजे. अनित्य म्हणजे सगळं संपणार आहे, अनित्य आहे, सगळं नष्ट होणार आहे, याला अनित्यवाद असं म्हणतात. अनात्म म्हणजे काय, तर याच्या आतमध्ये आत्मा नावाचं असं कोणती वस्तू नाही आहे, याला अनात्म असं म्हणतात. आणि दुःख म्हणजे 4 आर्य सत्यांचं दर्शन. हे 3 सत्यांचं दर्शन घडवतात भगवान बुद्ध त्यांच्या या मनोमया इद्धियानामुळे. बुद्धांमध्ये ही दुसरी विद्या आहे. त्यानंतर तिसरी जी विद्या भगवान बुद्धांमध्ये आहे त्याला म्हणतात इद्धी विज्जायान. इद्धी विज्जायान याचा अर्थ होतो वृद्धिबल. वृद्धिबल संपन्न भगवान बुद्ध यांच्यामध्ये ही जी विद्या आहे, ही विद्या ज्याला वृद्धिबल विद्या असं म्हणतात. म्हणजे बुद्धांमध्ये अशी एक रिद्धी होती, असं एक बल होतं की ज्या रिद्धीमुळे, ज्या बलामुळे भगवान बुद्ध पुढच्या माणसाचं मन परिवर्तन करत होते. मत परिवर्तन पुढच्या माणसाचं. तो किती जरी राईट असला, कितीही हिंसक जरी असला, तरी त्याचं मन परिवर्तन करण्याचं बल भगवान बुद्धांमध्ये होतं. बघा बरं, अंगुलीमालाने 999 लोकांना मारलं, 999 लोकांना. परंतु भगवान बुद्धांच्या सहवासामध्ये आला, त्याच्यातला हिंसक भाव पार नष्ट होऊन गेला. कशामुळं, भगवान बुद्धांनी त्याला त्यांच्या मैत्री बलाने जिंकलं. त्यांच्यामध्ये वृद्धी बल होतं, आपल्या वृद्धी बलाने भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला जिंकलं. सारीपुत्ताचा इतिहास तुम्ही वाचला असेल. जेव्हा सारीपुत्ताने महामोग्गलायन भगवान बुद्धांना भेटायला येत होते, तेव्हा दुरूनच भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धी बलाने जाणलं होतं. म्हणतात की भिक्खूंनो, ते बघा, ते सारीपुत्त आणि महामोग्गलायन येत आहेत. एक दिवस ते या संघाचे सरसेनापती होतील. एक दिवस ते या संघाचे सरसंघ प्रमुख होतील. अशी भविष्य तर म्हणता येत नाही, अशा प्रकारचं म्हणजे वक्तव्य भगवान बुद्धांनी सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांच्या संदर्भामध्ये केलं होतं. यालाच इद्धी विज्जायान असं म्हणतात. म्हणजे बुद्ध जाणायचे पुढच्या व्यक्तीबद्दलचं कर्म काय, त्याचा विपाक हे बुद्ध जाणायचे. देवदत्त एवढा द्वेष करायचा भगवान बुद्धांचा, पण भगवान बुद्धांनी कधी त्याच्याप्रती द्वेष उत्पन्न केला नाही, कारण भगवान बुद्धांनी त्याचा कर्मविपाक जाणला होता. भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धी बलाने त्याचा कर्मविपाक जाणला. बुद्धांना माहीत होतं की त्याला कोणती गती मिळणार आहे, हे बुद्ध आपल्या रिद्धी बलाने जाणतात. एवढंच काय, या म्हणजे आपल्या ह्या निसर्गामध्ये हवा आहे, या निसर्गामध्ये पाणी आहे, हे या सगळ्या गोष्टींचे जाणकार भगवान बुद्ध असतात. भगवान बुद्ध जाणतात की वादळ येत आहे, कधी येईल वादळ, किंवा हवेचा वेग किती आहे, या हवेवर सुद्धा भगवान बुद्धांचं बल असते. पाऊस पडतो आहे, पावसाचं पाणी येत आहे, या पावसाच्या पाण्यावर सुद्धा भगवान बुद्धांचं बल असते. या निसर्गामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींवर भगवान बुद्धांचं बल असतं. हे रिद्धिबल, याला म्हणतात रिद्धिबल, कारण बुद्ध हे रिद्धिबल संपन्न होते. एवढंच काय, तर भगवान बुद्ध या निसर्गामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जाणतात त्यांच्या रिद्धिबलाने. ही कोणती गोष्ट का घडली, त्याचे कारण काय आहेत, हे सगळं जाणतात. कर्म जाणतात, कर्माचा विपाक जाणतात. हे सगळं भगवान बुद्धांमध्ये असलेलं रिद्धिबल आहे.
ही तिसरी विद्या भगवान बुद्धांमध्ये आहे आणि म्हणून बुद्धांना इद्धी विद्या संपन्न असं म्हणतात. ही तिसरी विद्या असते जी भगवान बुद्धांमध्ये आहे. त्यानंतर चौथी जी विद्या आहे ज्याला दिव्य सोत विद्या संपन्न असं म्हटलेलं आहे. दिव्य सोत याचा मराठीमध्ये अर्थ होतो दिव्य श्रोत. दिव्य म्हणजे महान आणि श्रोत म्हणजे सर्व प्रकारच्या तत्वांचं म्हणजे जे काही सर्व प्रकारच्या तत्वांची माहिती भगवान बुद्धांना असते. ते सर्व प्रकारचे आवाज ऐकू शकतात. सर्व प्रकारच्या पशु प्राण्यांच्या कर्म विपाकाबद्दल ते जाणू शकतात. पुढच्या माणसाच्या चित्तामध्ये काय आहे हे सुद्धा ते जाणतात. याला दिव्य सोत यान असं म्हणतात. दिव्य सोत यान. भगवान बुद्ध या निसर्गामधील प्रत्येक आवाज सुद्धा ऐकू शकतात हे दिव्य श्रोतामुळे. कारण त्यांचे जे बुद्धांचे कानं बघा, मूर्तींमध्ये पण आपण पाहतो किंवा लेण्यांमध्ये पण पाहतो, बुद्धांचे कान नेहमी असे लांब दाखवलेले आहेत. सामान्य माणसासारखं नाही. बुद्धांचे कानं अशी लांब दाखवलेले असतात. असं थोडं जर केलं तर बुद्धांचा कानांचा स्पर्श या खांद्यांना होत असे. हे काय आहे? बुद्ध हे दिव्य श्रोतयुक्त असतात. म्हणजे त्यांना अगदी छोट्यातल्या छोटा आवाज सुद्धा ऐकायला येतो. आवाज, आणि असे आवाज जे मनुष्य लोक सुद्धा ऐकू शकत नाहीत असाही आवाज भगवान बुद्ध ऐकू शकतात. आता तुम्हाला चमत्कार वाटेल, असं पण असते का की माणसाला तो आवाज ऐकू येत नाही पण बुद्धांना ऐकायचे? हो. तुम्ही जर सायन्सचा जर अभ्यास केला तर बघा, सायन्समध्ये अल्ट्रासाऊंड नावाची एक पद्धत आहे. अल्ट्रासाऊंड असे साऊंड्स असतात, साऊंड वेव्स असतात जे प्राणी असतात ना, कुत्रा वगैरे, अशा प्राण्यांना ऐकायला येते, माणसांना ऐकायला येत नाही. किंवा ते चमकादळ, तुम्ही काय म्हणता त्याला, ते चमकादळ नाही का, ते उलट लढतो तो प्राणी, पक्षी, त्याला काय म्हणता तुम्ही? वटवागुड म्हणता ना, वटवागुड, उलटे लढतात ते. ते जे वटवागुड आहे त्यांच्या पण तोंडातून असे विशिष्ट प्रकारचा आवाज निघतो. तो आवाज माणसाला ऐकायला येत नाही. काही आवाज हे फक्त कुत्र्यांना, मांजरांना ऐकायला येतात, माणसाला ऐकायला येत नाही. हे सायन्स आहे. हे सायन्सनं प्रूफ केलेलं आहे. त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात. की असा आवाज जे लोक सुद्धा ऐकू शकत नाही. पर बुद्धांमध्ये दिव्य श्रोत नावाची विद्या असते. दिव्य श्रोत, दिव्य सोत. आणि या दिव्य श्रोत गुणांमुळे, या विद्येमुळे भगवान बुद्ध या निसर्गामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक आवाजाला ऐकू शकतात. प्रत्येक आवाजाला, प्रत्येक प्राण्यांचा आवाज ते ऐकू शकतात. प्रत्येक पशु प्राण्यांचा आवाज ते समजून घेऊ शकतात. तुम्ही बोलले नाही, तुमच्या चित्तामध्ये जर एखादा आवाज उत्पन्न झाला असेल, तो पण आवाज भगवान बुद्ध ऐकू शकतात. ही विद्या भगवान बुद्धांमध्ये, याला दिव्य श्रोत असं म्हणतात. एवढंच काय, या लौकिक जगतामध्ये, म्हणजे आपण ज्या जगतामध्ये जीवन जगतोय, या लौकिक जगतात जेवढे काही आवाज भगवान बुद्ध ऐकतात, याच्या पलीकडे जे लोकोत्तर जग आहे, मनुष्य योनीच्या पलीकडे जे लोकोत्तर जग आहे, त्या लोकोत्तर जगतामधील आवाज देखील भगवान बुद्ध ऐकू शकतात. बऱ्याचशा सुत्तांमध्ये बघा संदर्भ आलेला आहे त्रिपिटकामध्ये की भगवान बुद्ध रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये देवतागणांसोबत चर्चा करीत होते. देवतागणांसोबत, मनुष्य लोक जेव्हा झोपी जात असत, त्या देवतागणांसोबत भगवान बुद्ध चर्चा करायचे. देवतागण हे उल्लेख आलेले आहेत. कशामुळं? भगवान बुद्ध दिव्य श्रोत या विद्येने संपन्न असतात. आणि म्हणून भगवान बुद्धांमध्ये हा जो गुण आहे, या गुणांमुळे आपण बुद्धांना विद्या संपन्न असं म्हणतो. तर हा चौथ्या प्रकारचा गुण आहे. त्यानंतर पाचवा जो गुण आहे, पाचवा गुण, त्याला म्हणतात परचित्त वियान यान. परचित्त वियान यान म्हणजे परचित्त, दुसऱ्यांचं चित्त जाणण्याची विद्या सुद्धा भगवान बुद्धांमध्ये असते. दुसऱ्याचं चित्त म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा भगवान बुद्धांना भेटायला येत असे, तर त्याच्या चित्तामध्ये काय सुरू आहे, त्याची चित्त अवस्था कशी आहे,
त्याची चेतासिका कशी आहे, तो रागात आहे की तो द्वेषात आहे की तो श्रद्धावान आहे, हे भगवान बुद्ध जाणायचे. यालाच म्हणतात परचित्त याण, दुसऱ्याच्या चित्ताला जाणणे. परचित्ताचे जाणकार भगवान बुद्ध असतात. त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे संस्कार भगवान बुद्ध जाणतात. त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदना भगवान बुद्ध जाणतात. त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या संज्ञा आहेत हे सुद्धा भगवान बुद्ध जाणतात. यालाच परचित्त याण, दुसऱ्याच्या चित्ताला जाणणे, याला भगवान बुद्धांमधील परचित्त याण अशा प्रकारची विद्या म्हटलेलं आहे. तर आपण हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर पाचवी जी विद्या आहे, पाचवी विद्या नाही, त्यानंतर जी सहावी जी विद्या आहे 6व्या क्रमांकाची, त्याला म्हणतात पुब्बे निवासानुसती याण. पुब्बे निवासानुसती. पुब्बे म्हणजे पूर्व, निवास म्हणजे जसं आपण एका ठिकाणी राहतो ना, निवास करतो, त्याला निवास असं म्हटलेलं आहे, स्थान, ठिकाण. आणि सती म्हणजे जागरूकता. एखाद्या व्यक्तीबद्दलचं जे काही पूर्वजन्म आहे, त्याचं जे पूर्व जातक आहे, तो पूर्व जातकामध्ये कुठे होता, कोणत्या योनीमध्ये होता, त्याचे कर्म काय आहेत, त्याचा कर्म विपाक काय आहे, हे सगळं भगवान बुद्ध जाणकार असतात. या सगळ्या गोष्टी भगवान बुद्धांना माहीत असतात. एवढंच काय, तर भगवान बुद्ध स्वतःच्याही पूर्व निवासाबद्दल जाणतात. जातक कथांमध्ये बघा यांचा उल्लेख आलेला आहे. मागच्या अनेक जातकांमध्ये बोधिसत्व म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या पारमिता पूर्ण केल्या आणि आपल्या सगळ्या पारमिता पूर्ण करत 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 भगवान बुद्ध गौतम सिद्धार्थाच्या जन्मामध्ये येऊन शेवटी ते बुद्धत्वाला प्राप्त करतात. स्वतःच्या पूर्व जातक निवासाचं सुद्धा भगवान बुद्धांना ज्ञान असते. आणि त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक भिक्षू, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका यांच्याही पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान भगवान बुद्धांना असतं. हे सर्वोत्तम भगवान बुद्धांमध्ये विद्या आहे. सर्वोत्तम भगवान बुद्धांमध्ये असले सर्वोत्तम ज्ञान आहे पुब्बे निवासानुसती, म्हणजे पूर्व निवासाचं, अर्थात पूर्व जन्माचं कर्म विपाकाचं ज्ञान भगवान बुद्धांना असतं. हे खूप महत्वाची विद्या भगवान बुद्धांमध्ये असते. त्यानंतर 7व्या क्रमांकावर भगवान बुद्धांची कोणती विद्या आहे? 7व्या क्रमांकाला आहे चतुपपात यान. चतुपपात यान विद्या. या 7व्या विद्येने भगवान बुद्ध संपन्न असतात. चतुपपात यान विद्या पाली शब्द आहे, त्याचा अर्थ पण सांगतो. चतुपपात, चतु म्हणजे 4, चतु म्हणजे 4, पपात म्हणजे प्रपंच. आपण नाही का मराठी शब्द प्रपंच, प्रपात, 4 प्रकारचं कर्म किंवा 4 प्रकारचे प्रपंच किंवा 4 प्रकारची तत्व, याबद्दल सुद्धा भगवान बुद्ध जातात. कोणते कोणते 4 प्रकार, कोणते कोणते 4 प्रकार आहेत त्याचं बघा. जीवनामध्ये या 4 गोष्टी घडतात. प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येक व्यक्तीच्या सत्वाच्या जीवनामध्ये हे चतुपपात या 4 गोष्टी घडतातच. कोणत्या कोणत्या? पहिलं जन्म, जन्म घडला, जन्म झाला. त्यानंतर दुसरं आजारपण, फिक्स आहे, आजारपण येणारच आहे. तिसरं म्हातारपण येणारच आहे. आणि चौथं मृत्यू. जन्म, आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू. आपण म्हणतो ना, जाती जरा व्याधी मरणं महा परिमुंच सामी, म्हणतो की नाही? हे जीवनातलं सत्य आहे. हे चतुपपात आहेत. या 4ही गोष्टींचं ज्ञान भगवान बुद्धांना असतं. सर्व प्रकारचं ज्ञान असतं की तो व्यक्ती जन्मास आल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे जे प्रपात घडणार आहेत, या सर्व प्रपाताबद्दल सुद्धा भगवान बुद्ध जाणकार असतात. त्यांना जाणीव असते. म्हणून जिथे जन्म आहे, जन्म झाला की म्हातारपण येणारच आहे, आजारपण येणारच आहे, मृत्यू येणारच आहे. मग या चतुपपाताच्या या जीवनामध्ये त्या व्यक्तीला कोणती सुगती मिळेल, त्या व्यक्तीला दुर्गती मिळेल का, त्या व्यक्तीचा कर्मविपाक कसा होईल, तो व्यक्ती जिवंतपणीच म्हणजे मृत्यू येण्याच्या अगोदरच
अर्हंत पदाला दुःखमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त होईल की नाही हे सगळं भगवान बुद्ध जाणतात. म्हणजे जन्म, व्याधी, म्हातारपण आणि मृत्यू यालाच चतुपपात यान विद्या असं म्हटलेलं आहे. ही 7व्या नंबरची विद्या. आणि शेवटचं 8व्या क्रमांकाची जी विद्या आहे त्याला म्हणतात आसवख्खया यान. आसवख्खया यान. आसव म्हणजे आश्रव. आश्रव याचा अर्थ होतो कचरा. एक व्यावहारिक भाषेमध्ये आश्रव याचा अर्थ होतो कचरा. आसवख्खया यान. वख्ख म्हणजे समजा उत्पन्न होणे, नष्ट होणे याबद्दलचं ज्ञान. तर कोणता कचरा आहे आपल्या जीवनामध्ये? आसवख्खया यान. आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो काही आश्रव आहे याला शुद्ध शब्द आहे क्लेश. क्लेश म्हणजे ज्याच्यामुळे तुमचं जीवन दुखी होते, तुमचं चित्त हे दुर्भावनेमध्ये जाते, त्याला क्लेश असं म्हटलेलं आहे. या सर्व प्रकारच्या आश्रवांना भगवान बुद्ध जाणत असतात. तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे क्लेश, वाईट विचार याच्याबद्दल भगवान बुद्ध जाणत असतात. तर बुद्धाने उपदेश केलेला आहे की आपल्या चित्तामध्ये 10 प्रकारचे आश्रव उत्पन्न होत असतात. 10 प्रकारचे आश्रव कोणते कोणते आहेत बघा. म्हणजे आसवख्खया यान 8व्या क्रमांकाची विद्या जी भगवान बुद्धांमध्ये आहे. भगवान बुद्ध या 10ही प्रकारच्या क्लेशांना जाणतात. या 10ही प्रकारच्या क्लेशांपासून मुक्त होण्याचा मार्ग जाणतात. त्याचा उपदेश भगवान बुद्ध करतात. हे 10 प्रकारचे क्लेश आहेत, 10 प्रकारचा कचरा जो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःखी करतो. बघा 10 प्रकारचे कोणते कोणते आहेत. पहिला आहे लोभा. लोभामुळे माणूस दुःखी होतो. दुसरा आहे दोसा. दोसा म्हणजे द्वेष करणे. द्वेषमुळे द्वेषामुळे लोक दुःखी होतात. तिसरा आहे मोहा. मोहा म्हणजे मोह केल्याने माणूस दुःखी होतो. चौथा आहे दिठ्ठी. दिठ्ठी म्हणजे काय? जसं मी मागच्या प्रवचनात तुम्हाला सांगितलं, सम्यक दृष्टी, मिथ्या दृष्टी. चुकीची धारणा ग्रहण करणे, त्यामुळे सुद्धा लोक दुःखी होतात. हा चौथा क्लेश आहे दिठ्ठी. 5वा विचिकिच्छा. हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या प्रवचनात सांगितलं. बुद्ध धम्म संघावरती शंका निर्माण करणे आणि यामुळे लोक दुःखी होतात. 6वा माना. माना म्हणजे मान, म्हणजे मी हा जो भाव आहे याला माना असं म्हणतात. आणि या मीपणामुळे सुद्धा, अहम भावनेमुळे सुद्धा, इगोमुळे सुद्धा लोक दुःखी होतात. हा सुद्धा क्लेश आहे. 7व्या नंबरला थीनमिद्ध. थीनमिद्ध म्हणजे चित्ताचा आणि या शरीराचा आळस. लोक आळशी आहेत, लोक आळस करतात. या आळसामुळे सुद्धा लोक दुःखी आहेत. हा सुद्धा आपला विकार आहे, क्लेश आहे. तर हा 7व्या क्रमांकाचा क्लेश आहे. थीनमिद्ध म्हणजे शारीरिक आळस करणे. त्यानंतर उद्धच्च. उद्धच्च म्हणजे अशांतता. मन अशांत असणे, मन असमाधानी असणे, मन उद्विग्न असणे, मन बेचैन असणे यालाच म्हटलेलं आहे उद्धच्च. हे यामुळे सुद्धा लोक दुःखी आहेत. त्यानंतर 9वा हिरी. हिरी याचा अर्थ होतो म्हणजे पाप लज्जा. पाप लज्जा. हिरी याचा अर्थ होतो पाप लज्जा. म्हणजे कसं आहे की पाप कर्म करताना तुमच्यामध्ये म्हणजे जेव्हा लज्जा नसते की मी हे पाप कर्म करतोय, याच्याबद्दल तुमच्या चित्तामध्ये कोणत्या प्रकारची, ज्याला म्हणतो आपण लाज नाही का म्हणतो ना, लाज असणे, ती लाज नसते. पाप कर्म करण्याची लज्जा नसणे हा सुद्धा एक क्लेश आहे. जर पाप कर्म करताना तुमच्या मनात लज्जा नसेल तर तुम्ही ते पाप कर्म करणारच ना. जर तुमच्या मनामध्ये त्या पाप कर्माप्रती जर लज्जा आहे, आणि जर मी पाप कर्म केलं तर लोक मला काय म्हणतील, माझं कसं होईल, माझं हे अकुशल होईल, अशी जर तुमच्या चित्तामध्ये लज्जा उत्पन्न झाली तर किमान तुम्ही ते पाप कर्म कधीच करणार नाही. हिरी म्हणजे पाप कर्म करण्याची लज्जा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही ते अकुशल कर्म कराल त्यावेळेस तुमच्या चित्तामध्ये लज्जाभाव उत्पन्न झाला पाहिजे. लज्जाभाव. हा जर लज्जाभाव नसेल
तर तुम्ही ते पाप कर्म करता. म्हणून आपल्या चित्तामध्ये हा सुद्धा क्लेश नसावा. हा क्लेशामुळे लोक अकुशल कर्म करतात आणि विचार लोक दुखी होतात. अनुत्तपा, अनुत्तपा याचा अर्थ होतो अकुशल कर्म करण्याची भीती नसणे. अकुशल कर्म करण्याची भीती नाही आहे. जे जे लोक अकुशल कर्म करतात बघा, मनात थोडी पण भीती नसते, थोडी पण भीती नाही, थोडी पण घबराहट नसते, ते अकुशल कर्म करतच राहतात, करतच राहतात. भगवान बुद्ध म्हणतात किमान तुमच्यामध्ये अनुत्तपा नसलं पाहिजे. म्हणजे हा क्लेश, जेव्हा जेव्हा तुम्ही पापकर्म कराल तुमच्या चित्तात भीती उत्पन्न व्हावी, अरे हे पापकर्म मी करतोय, हे पापकर्म करू नये, जर हे पापकर्म मी केलं तर मला दोष लागेल, लोक मला बोलतील, माझं अकुशल होईल, अशी भीती तुमच्या मनामध्ये असावी. तर अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या मनामध्ये अनुत्तपा हा क्लेश दूर केला आणि चित्तामध्ये पाप कर्म करण्याची भीती ठेवली, म्हणजे पाप कर्म करू नये, कोणते अकुशल कर्म करू नये, तर तुम्हाला सुख प्राप्त होईल. अशा प्रकारे पाप कर्म करण्याच्या या म्हणजे अनुत्तपा हे क्लेश आपल्या चित्तामध्ये नसावा. तर अशा प्रकारे हे 10 प्रकारचे क्लेश आहेत. लोभा, दोषा, मोहा, दिठ्ठी, विचिकिच्छा, माना, उद्धीनमिद्ध, उद्धच्च आणि अनुत्तपा. या 10 प्रकारच्या क्लेशांना त्यांचा उदय वय हे सगळं भगवान बुद्ध जाणतात. याच विद्येला आसवख्खया यान, आसवख्खया यान विद्या असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हे 8 प्रकारचे यान म्हणजे ज्ञान, 8 प्रकारच्या विद्येनी भगवान बुद्ध हे संपन्न असतात. विद्या चरण संपन्नो म्हणजेच बुद्ध विद्या आणि आचरणाने संपन्न असतात. यापैकी या 8 प्रकारच्या विद्या आहेत की ज्यामुळे भगवान बुद्ध विद्या संपन्नो असं आपण म्हणत असतो. त्यानंतर 15 प्रकारचे आचरण सुद्धा आहे. पुढच्या धम्मदेशनेमध्ये आपण हे 15 प्रकारचे आचरण कोणते आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर आजच्या या धम्मदेशनेमध्ये आपण सर्वांनी हे जे 8 प्रकारच्या विद्या आहेत हे व्यवस्थित समजून घ्या आणि याचं आपण खूप चांगल्या प्रकारे चिंतन करावं, मनन करावं आणि खूप चांगलं धम्माचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, कल्याण आहे. आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना व्यक्त करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद वचनाने आजची धम्मदेशना धम्म संस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सभ्य सत्ता सुखी हो.